नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या निधीतून रस्ता कामाचे भूमिपूजन खासदार बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील मिल परिसरातील भाईजीनगर येथील नागरिकांना रस्त्याअभावी नाहक त्रास सहन करावा लागत होता. भाईजीनगर सोसायटीने खासदार बच्छाव यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने रस्त्या कामाचे उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले. पावसाळ्यात या ठिकाणी रस्ता नसल्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी चिखलातून जावे लागत होते. रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने परिसरातील नागरिकांनी डॉक्टर शोभा बच्छाव यांचे आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या परिसरामध्ये रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे आणि हे पंचमुखी हनुमानाचं हे पवित्र मंदिर या ठिकाणी आहे. इथे दर्शनासाठी अनेक भक्त भाविक येत असतात. पावसाळा असेल, इतर सर्व ऋतूंमध्ये हा रस्ता होणं हे अतिशय गरजेचं आहे. परिसरातील आपले अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि महिलांची देखील मोठी मागणी होती आणि निलेशजी काठे यांनी सांगितलं की हा रस्ता होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि हे काम आम्ही प्रायोरिटीने या ठिकाणी धरलं. मला अनेक जणांचे फोन आले की ताई, तुम्ही हा जो परिसर आहे इकडे BJPचे जास्त प्रस्थ आहे आणि तुम्ही तिथे कामं करता आहात. मी त्यांना एकच सांगितलं की एकदा निवडून आल्यानंतर पक्षभेद विसरून कामं केली पाहिजे. मग या ठिकाणी 37 BJPचे नगरसेवक आहेत, मग त्यांच्या प्रभागामध्ये कामच करायचं नाही का? असं काही नसतं आणि तुम्ही देखील तसं मनात आणू नका. आपल्याला संपूर्ण धुळे शहरामध्ये कामं करायची आहेत. अनेक कामं आम्ही वलवाडी परिसरात देखील रस्त्यांची केली. तिथेसुद्धा त्या ठिकाणी असाच अनुभव आला. परंतु गणपती निवडून आल्यानंतर गणेशोत्सवात गणपतीच्या आरतीला तिथल्या नागरिकांनी मला बोलवलं होतं आणि तिथले जे रस्ते आहेत तिथे आजपर्यंत एकही रस्ता झालेला नाही आणि त्यानंतर तिथले देखील आम्ही रस्ते करतो आहोत. मागील काळामध्ये 3 ते 4 रस्त्यांचं त्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं, उद्घाटन केलं. खरं तर या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं, रस्ते, ड्रेनेज, लाईट हे जे कामं आहेत हे खरोखर नगरसेवकांचे आहेत, महानगरपालिकेचे आहेत आणि खासदारांची जे कामं असतात तर ते केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार निधीतून मोठे कामं करायची असतात. त्याच्यामध्ये सभामंडप असेल, सामाजिक सभागृह असेल किंवा वाचनालय असेल, अभ्यासिका असेल किंवा एखादं मोठं मेमोरियल काम असेल तर हे कामं करायची असतात. परंतु धुळ्यामध्ये असा अनुभव आला की रस्त्यांचे जे कामं आहेत ते अद्यापर्यंत झालेले नाही आहेत. त्या संदर्भात महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही मीटिंग घेतली होती आणि तिथे आयुक्त मॅडमना मी सांगितलं की ही जी परिस्थिती आहे हे बरोबर नाही. तुम्ही महापालिकेच्या माध्यमातून जे लोक तुम्हाला आपल्याला महापालिकेत टॅक्स पेअर आहेत तर त्यांच्या या मूलभूत सुविधा आपण त्यांना दिल्या पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.